आहे. तुम्हाला कल्पना असेल तर आर्णी तालुक्यात सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं सरकार म्हणतं की गावागावात जा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. पण सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं आर्णी तालुक्यातले 11 तलाठी आणि 3 मंडळ अधिकारी साऊथ इंडियाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत. आता हे अधिकारी आणि कर्मचारी जर बाहेर जात असतील तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर याच्यावरती बोलत नाहीत. प्रतिनिधींचा प्रश्न सोडा, हरकत नाही. सरकारला जाब विचारायचं कोणी, म्हणजे सरकारच्या समोर प्रश्न मांडायचे कोणी? गावातला माणूस गावात असतो, त्याच्या अडचणी लोकांकडे म्हणजे सरकारकडे मांडण्यासाठी त्याला वेळ नसतो. शेती आहे, माती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, विचित्र सगळी कंडिशन आहे. आणि या काळात तुम्ही पाहू शकता हा रस्ता म्हणजे रियालिटी आहे. तुम्हाला फोकांड्या मारते, फोकांड्या मारायतला काही विषय नाहीये. जे आहे ते रिअल आहे, जे आहे ते रिअल प्रॅक्टिकल आहे. अशा रस्त्यानं स्मशानात प्रेत कसं न्यायचं? अशा रस्त्यानं लोकांना शेतात जायचं कसं? अशा रस्त्यानं लोकांना शेतात आपली जनावरं चारायची कशी? असंख्य सारे प्रश्न आहेत, खूप मोठ्या वेदना आहेत, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि ह्या प्रश्न सातत्यानं शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून, ब्रिगेडच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सरकारला विनवणी करतो की सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री आहेत, त्यांनी जे शब्द दिले ते पूर्ण करून दाखवा. आणि तुमची अवकात नसेल तर बोलता कशाला? ही साधी गोष्ट आहे ना. इलिगल स्टेटमेंट देण्यातला माझा अधिकार नाही, सरकारला शिवीगाळ करण्याचा सुद्धा माझा अधिकार नाही. पण आपण जे बोलता ते करा, एवढीच विनंती करतो. थांबतो. पंढरी पाठी, यवतमाळ.